नमस्कार मित्रांनो, शिवतेज मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि सर्व शिवभक्त हे शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करत आहेत। महाराष्ट्रामध्ये बरेच प्राचीन शिवमंदिर आहेत, त्यापैकीच ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावरती असलेल्या या शिवमंदिराला मी आज भेट दिली। अतिशय पुरातन, प्राचीन आणि सुंदर शिलालेख असलेलं असं हे मंदिर आहे। अंबरनाथचे शिवमंदिर हे 11व्या शतकातील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे, जे महाराष्ट्रातील मुंबईजवळील अंबरनाथ येथे आहे। याला अंबरेश्वर शिवमंदिर म्हणूनही ओळखले जाते आणि स्थानिक पातळीवर पुरातन शिवालय शिवमंदिर याही नावाने हे ओळखले जाते। अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून पूर्व दिशेला 2 किलोमीटर अंतरावरती वालधुनी नदीच्या काठावर हे वसलेले मंदिर आहे। 60 इसवी सनमध्ये एका दगडामध्ये कोरलेलं आहे। ते कदाचित शिलाहार राजा चित्तराजने बांधले असे आख्यायिका लोक येथील सांगतात। बेसाल्ट खडकामध्ये कोरलेल्या या मंदिराचा गर्भगृह जमिनीखाली आहे। सभामंडपापासून सुमारे 20 पायऱ्या खाली पोहोचता येते आणि वरचा शिखर बुरुज मंडपाच्या उंचीपेक्षा थोडा वर अचानक थांबतो आणि तो आकाशाकडे उघडा असतो आणि तो कधीच पूर्ण झाला नाही। हे भूमिज स्वरूपात आहे आणि जर ते पूर्ण झाले असते तर ते उदयेश्वर मंदिराच्या अगदी जवळ असते, जे मध्य प्रदेशातील स्थित उदयपूर येथील नीलकंठेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते। अतिशय प्राचीन, सुंदर आणि एका नदीकाठी असल्यामुळं येथील वातावरण खूप निसर्गरम्य आहे। अगदी कोरीव बांधकाम आणि श्रावण महिन्यामध्ये येथील परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करून दर्शनासाठी रांगेने उपस्थित राहून दर्शन घेतात। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे शिखराचा भाग हा उघडा असल्यामुळं दुपारी 12 वाजता सूर्याची किरणं हे मंदिरामधील पिंडीवरती पडतात आणि त्यानंतरच येथील पुजारी या मंदिरामध्ये 12च्या नंतर आरती करतात। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।